सातारा जिल्ह्यातील आसनगावमधील सरपंच विनोद चंद्रकांत गायकवाड यांच्यावर 3 अपत्य असल्याचा गावच्या नागरिकांनी आक्षेप घेतला होता। तसेच आसनगावमधील ग्रामसभेमध्ये त्या पद्धतीने विचारणा केली असता मला 2च अपत्य असल्याचं सरपंच विनोद गायकवाड बतावणी करत होता। या प्रकरणाची चौकशी व्हावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते। हा खटला जिल्हाधिकाऱ्यांच्या न्यायालयासमोर सुरू होता। ग्रामस्थांच्या बाजूने ॲडव्होकेट इंगवले हे काम पाहत होते। त्यांनी गावातील नागरिकांच्या बाजूने युक्तिवाद केला होता। यानंतर युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर नागरिकांनी पुरावा दिल्याने सरपंच विनोद गायकवाड याला माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या न्यायालयाने कायमस्वरूपी अपात्र असा निकाल दिला। त्यामुळे गावचे सरपंच विनोद गायकवाड हे कायमस्वरूपी अपात्र झाले असल्याचा निकाल जिल्हाधिकारी यांनी दिलाय। त्याचबरोबर आसनगावचे ग्रामस्थ आक्रमक भूमिका घेत संबंधितांवर ग्रामसभेची फसवणूक, ग्रामस्थांची फसवणूक, न्यायालयाची फसवणूक अशा संदर्भात गंभीर गुन्हे दाखल करण्यात यावी अशी मागणी करतायत। आज या ठिकाणी कलेक्टरच्या दालनामध्ये, कलेक्टर साहेबांच्या दालनामध्ये अपात्र सरपंच विनोद चंद्रकांत गायकवाड यांच्याविषयी आज महत्त्वपूर्ण निर्णय होता। तर सरपंच महोदयांनी 18 ऑगस्टच्या मीटिंगमध्ये सांगितलेलं होतं की मी अपात्र नाही, मला 3रं अपत्य नाही, आणि 3रं अपत्य जर असेल तर त्याचे पुरावे सादर करा आणि मला अपात्र करा। तर त्यांच्या समक्ष जे काही पुरावे सादर झालेले आहेत त्या पुराव्याच्या आधारे सरपंचांनी भीतीपोटी का इतर कोणाच्या सांगण्यावरून का होईना पण कालच्या तारखेमध्ये राजीनामा सादर केला। जर तुम्हाला हेच करायचं होतं तर तुम्ही गेल्या 9 महिन्यापासून काय करत होता? तुमच्या मुलाला दडवून ठेवून तुम्ही झोपा काढत होता का? आज ह्या सर्व गोष्टीचा विचार करून आम्हाला असं वाटू लागलं आहे की आपल्या जे चित्रपटसृष्टीमध्ये चालतं, काही दिवसापूर्वी एक पिक्चर रिलीज झाला होता बजरंगी भाईजाननी पाकिस्तानची मुलगी इंडियामध्ये आली होती, ती पाकिस्तानमध्ये सुखरूप पोचवली। तर आम्ही आज सर्व ग्रामस्थांच्या वतीनं एक हरवलेल्या सरपंचाचे मूल त्याला देऊन त्या सरपंचांना स्वतःच्या मुलापाशी आम्ही पाठवण्यात यशस्वी झालो आहोत। याच्यापुढे आम्हाला सांगणं एवढंच आहे की आज तुम्ही लोकनियुक्त सरपंच करत आहात, सरपंचाची कॅटेगरी बघून तुम्ही लोक उभी करा, अन्यथा अजून काही लोक आहेत की त्यांनासुद्धा या दालनामध्ये यायचं आहे आणि आम्ही त्या लोकांना लवकरच या दालनामध्ये आणणार आहोत। तर इथून पुढे कुठल्याही व्यक्तीनं उभं राहण्यापूर्वी हा विचार करा की आपण गावच्या विकासासाठी उभे राहिलो आहोत। उगाच कोणाच्या तरी सांगण्यावरनं उभं राहायचं, गुलाल अंगावर घ्यायचा, कॉलर उडवत नाचायचं आणि मग नंतर अशा घटनेला समोर यायचं। ही जर तयारी असेल तर इथून पुढं रिणांगणात या, अन्यथा घरी बसा। जी काही लोक जी आहेत आमच्या गावामध्ये त्यांना बुद्धिवान, विद्यमान असं संबोधित करतात, वारंवार त्यांच्या नावाचा गजर करतात, विद्यमान सरपंच। हा विद्यमानचा अर्थ यांना माहीत आहे का? तर जी काय अशी विद्यमान आणि बुद्धिमान लोक आहेत त्यांना एवढंच सांगणं आहे की गावच्या विकासाच्या दृष्टीनं लोक उभे करा, अन्यथा उगाच कोणीतरी पॅनल निवडून येण्यासाठी उभं करू नका, नाहीतर इथून पुढे सुद्धा हे असंच चालू राहील। ठीक आहे, धन्यवाद। आज या कलेक्टर साहेबांच्या दालनामध्ये महत्त्वपूर्ण सुनावणी झाली आसनगावचे सरपंच अपात्र संदर्भात। तर 28/2/2025 रोजी त्यांना 3रं अपत्य झालेलं होतं। तर आज अखेर त्यांनी जे काही कारभार केला त्याबद्दल त्यांची चौकशी व्हावी व त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी। तसेच 18 ऑगस्ट रोजी त्यांनी आसनगावच्या ग्रामसभेमध्ये सांगितलं की मला 3रं अपत्य झालेलं नाही, तसं प्रोसिडिंगला सुद्धा लिहिलेलं आहे। त्यावरून त्यांची चौकशी व्हावी व त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी। तसेच 28/2/2025 रोजी 3रं अपत्य झाल्यामुळे आसनगावचे सरपंच नैतिकतेच्या दृष्टीने अपात्र झालेले आहेत। तरी त्यांनी राजीनामा न देता जो कारभार चालू ठेवला आजपर्यंत त्या संपूर्ण कारभाराची चौकशी झाली पाहिजे, त्यांनी झालेले संपूर्ण निर्णय रद्द झाले पाहिजेत। तसेच त्यांनी काय आर्थिक व्यवहार केले असतील त्याची पूर्ण रिकव्हरी त्यांच्याकडून करण्यात यावी अशी आम्हा सर्व ग्रामस्थांच्याकडनं विनंती आहे। तसं आम्ही
अर्ज करणार आहे. दिनकर बाबुराव पवार, आसनगाव, ग्रामपंचायत आसनगाव. 15 ऑगस्टचा झेंडावंदन आसनगाव येथे विनोद चंद्रकांत गायकवाड याचा हस्ते झेंडावंदन आसनगावमध्ये होऊ नये म्हणून आम्ही जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर 28 जणांनी अर्ज करून आत्मदानाचा प्रयत्न केला आणि तरीही त्या अपात्र माणसानं आसनगावच्या झेंड्याचा अपमान केला आणि त्याला ती शिक्षा झालीच पाहिजे असं आमचं 28 जणांच्या अर्जदारांचं म्हणणं आहे आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे. आज रोजी आसनगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच अपात्रता प्रकरणामध्ये महत्त्वपूर्ण आज हिअरिंग झालेलं आहे. माननीय जिल्हाधिकारी यांच्या दालनामध्ये अपात्रता केस क्रमांक 12/2025मध्ये मागच्या तारखेला अर्जदारातर्फे जे काही कागदपत्र जसं की जन्माचा दाखला असेल, तिसऱ्या अपत्याचा, त्याच्यानंतर इलेक्शनच्या संदर्भात जे काही डिक्लेरेशन माननीय सरपंच महोदय यांनी शासकीय कार्यालयामध्ये जे दाखल केलं होतं ते सगळं सर्टिफाईड स्वरूपामध्ये या ठिकाणी दाखल झाल्याच्या नंतर आज महत्त्वपूर्ण हिअरिंग होतं आणि त्या कागदपत्राच्या अनुषंगानं माननीय सरपंच महोदयाने त्याच्यामध्ये विश्लेषण किंवा स्पष्टीकरण किंवा जादा म्हणणं वगैरे देण्यासाठी आजची तारीख होती. तर आजच्या हिअरिंगमध्ये माननीय सरपंच महोदयांनी कालच्या तारखेमध्ये म्हणजे 8 डिसेंबरला जो काय राजीनामा त्यांचा दिलेला आहे तर त्याचे काही कागद सबमिट करायचा या ठिकाणी प्रयत्न केला. वास्तविकता तिथून पुढची हिअरिंग या ठिकाणी झाली. अर्जदाराच्या वतीने युक्तिवाद झाल्याच्यानंतर सदरचं प्रकरण हे अपात्रतेच्या निर्णयावरती ठेवलेलं आहे आणि अपात्रतेचा निर्णय झाल्याच्यानंतर माननीय जेवढे काही आमचे अर्जदार आहेत तर त्या अर्जदार पुढील कारवाई करतील किंवा त्याच्या अनुषंगाने जे काय ते पुढील न्यायालयीन प्रक्रियेचा अवलंब करतील. या ठिकाणी ही अर्जदाराची भूमिका आहे आणि माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाकडे सगळं लक्ष आहे.